सचिनजी गावडे यांचं शुभ आगमन नुकतंच झालेलं आहे व्यासपीठावर. एक जबरदस्त कलाकार, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिलं षटक घेऊन रामकृष्ण. खोलवा टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला तडकवण्याचा प्रयत्न. बॉल मला असं वाटतं की बॅटच्या खालच्या टोकाला लागला. येस, एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. स्वतः गोलंदाजाने चेंडू फील्ड केला होता. खातं उघडण्यात आलेलं आहे. पहिल्याच बॉलवर फलंदाज प्रिन्सचं. दत्तकृपा चौदरपाडा संघ प्रथम बॅटिंग करत आहे. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं टॉस जिंकलाय, जो या स्पर्धेचा आयोजक संघ आहे, आणि प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रिन्स आणि पवन ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. इथे मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु गॅप शोधू शकले नाही. शॉट कव्हर पॉईंटकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. नक्कीच अजय तू उल्लेख केला की 2020 मध्ये कुठेतरी मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा हवं तसं परफॉर्मन्स पाहायला मिळाला नव्हतं, परंतु ज्यावेळी 21 या वर्षाने मात्र शुभारंभ केलं आणि त्यानंतर मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचं खेळ बहारलं. इथे मात्र ऑनसाईडला खूपच छान फटका पाहायला मिळतो. खाली क्षेत्र आहे, चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला आहे डीप स्क्वेअर एकच्या दिशेने. पंचांचा इशारा चौकार. जे आपण कलाकार मित्रांनो पाहतो असतो या प्रत्येक वर्षी या एमडी यांच्या स्पर्धेमध्ये, त्यामध्ये या मुलाचं सहकार्य असतो अमोलजी अरू यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन झालेलं आहे. धन्यवाद अमोलजी, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खरं तर जे कलाकार असतात त्यांचे जे शेड्यूल असतात ते फार बिझी असतात, मात्र एवढ्या बिझी शेड्यूलमधून देखील हे कलाकार वेळ काढून आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खूप छान फटका पवनच्या बॅटमधून. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफसाईडला तडकावायचा होता. कट करण्याचा प्रयत्न मात्र बीट झालाय. बॅट्समन प्रिन्सच्या बॅटमधून चौकार आलाय. पहिल्या बॉलवर प्रिन्सने सिंगल घेतली, त्यानंतर पवनने देखील सिंगल घेतली होती आणि प्रिन्सच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रत्येकी 4 षटकांचा हा देखील सामना आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला बॉल होता, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स समोर खेळायचं होतं, मात्र आउटसाईड एज लागली आणि चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. या मैदानाच्या काही मर्यादा आहेत, त्या लक्षात घेता तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळणं गरजेचं आहे चौकार षटकार ठोकण्यासाठी. पाठीमागे जर तुम्ही चेंडू टोलावलात तर तुम्हाला फक्त एकच धाव मिळणार आहे, कारण पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. रामकृष्ण वन्स अगेन. बॉलांचा वापर. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह केलाय बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते फलंदाज, मात्र संधी नाहीये. एकच धावेवर समाधान मानावं लागलंय. एक चौकार जरूर पाहायला मिळाला, मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी एक्सपिरियन्स कॅम्पेनर रामकृष्ण काकडेच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झालंय. दत्तकृपा चौदरपाडा संघाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 9 रन्स विदाउट लॉस. खूप छान वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पाडली जाते. क्रिकेट रसिकांना आम्ही वारंवार विनंती करतोय, जास्तीत जास्त या सामन्यांचा आनंद तुम्ही घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून घ्या किंवा SSS केबल नेटवर्कच्या माध्यमातून घ्या. स्लाइट करेक्शन इन द स्कोर. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा झालेल्या आहेत. एक डॉट चेंडू देखील आला होता. आणि गेट समोर प्रेक्षकांनी उभं राहू नये किंवा मैदानाच्या अवतीभोवती तुम्ही जास्त गर्दी करू नका. आणि जर इथे आला असाल तर प्लीज मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टन्स देखील मेंटेन ठेवा. या स्पर्धेचे आयोजक मान्य श्री मदन दत्तू जाधव अर्थात MD साहेब आणि विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडा मान्य श्री संतोषजी काकडे यांच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे आणि आमच्या उपस्थित पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज रोहन. रोहनची कामगिरी देखील खूप छान राहिली आहे या सत्रामध्ये. उगवता तारा आहे MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचा. खूप छान गोलंदाजी आणि फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. षटकातील पहिला बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. भरधाव वेगानं बॉल निघून जातोय. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आउटसाइड दी ऑफ स्टंप. पूर्णपणे बीट केलं जाते फलंदाजाला. सतत 10वं पर्व आपल्याला या स्पर्धेचा अनुभवायला मिळत आहे. मागचे 9 पर्व जर आपण पाहिले तर डे मध्ये ही स्पर्धा संपन्न व्हायची, मात्र पहिल्यांदाच आपल्याला डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. सरपंच चषक. यावेळेस मोठी कडा लागली आहे बॅटची आणि बॉल निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. विकेट किपरला बीट करून बॉल डिक्लेअर झोनमध्ये जातोय. सिंगल येते आणि आता मात्र धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. खरं तर 8 ते 9 धावांची सरासरी देखील अंडर फ्लडलाईट्स फार छान आहे या मैदानामध्ये. आपण पाहिलंय
याआधी देखील जी स्पर्धा झाली होती विवेक एंटरप्राइजेस चषक, त्या स्पर्धेमध्ये 4 षटकांच्या खेळामध्ये 30 ते 35 धावांचा पाठलाग करणं देखील फार जिकिरीचं कार्य होतं. डिफिकल्ट इक्वेशन ते राहिलं होतं आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर सध्या तरी स्कोर चांगला आहे, परंतु भेदक मारा पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला बॉल खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलं जात आहे बॅट्समनला. प्रिन्स कडे सध्या स्ट्राईक आहे. प्रिन्स आणि पवन हे दोन सलामीचे फलंदाज. एकही गडी बाद झालेला नाही, परंतु कुठेतरी आता धावांचा वेग वाढवणं गरजेचं असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहतो की फक्त एकच धाव रोहनने खर्च केली आहे. 2 डॉट चेंडू टाकलेत. लांबलचक बॉलिंग रनअप आहे रोहनचं. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल होता आणि भरपूर दिशा आहे, नोजवेस्टच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंच सुदीप आंबवडे यांचा वाईटचा इशारा. मॅन फ्रॉम कल्याण, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत देखील मॅन फ्रॉम कल्याण आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच बाळा इकारे. शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू आहे. ऑफ साईडला पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आहे. एक टीप एक्स्ट्रा कव्हरला देखील खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. हो, यावेळेस चांगलं कमबॅक ऑन द राईस ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. योग्य फुटवर्कचा वापर फलंदाजांनी कुठेतरी केलेला नाही. या सामन्यामध्ये अगदी 3ऱ्या बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये. मात्र त्यानंतर आपण पाहतोय की खूप छान नियंत्रित गोलंदाजी रामकृष्ण काकडे आणि रोहन यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे आणि धावांवर अंकुश लावण्याचं कार्य दोन्ही गोलंदाजांनी केलंय. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 10. नेक्स्ट बॉल फेस करेल प्रिन्स भंडारी. हो, यावेळेस पहा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अचूकता आणि भेदकता काय असते त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये दाखवत असताना गोलंदाज रोहन सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर तो मारा करतोय. हात उघडण्याची फारशी संधी देत नाहीये. चांगला वेग देखील काढतोय आणि त्याला बाउन्स देखील चांगला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर जास्तीत जास्त चेंडू ठेवण्याचा त्याने प्रयत्न केलाय. यावेळेस पावलांचा वापर, विकेट किपरच्या हातात जाऊन बॉल विसावतोय. एज लागली होती आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना दत्तकृपा चौदरपाडा टीमला. आवाज घुमणार रन मैदानी चौकार षटकारांचा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, मात्र दुसरं षटक अप्रतिम रोहनच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय. अक्षरशः हैराण आणि परेशान करून सोडलं होतं फलंदाज प्रिन्स भंडारीला. अखेर त्याने पावलांचा वापर देखील केला, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटची कट घेऊन चेंडू गेला विकेट किपर गुणेशच्या हातामध्ये. गुणेशने कुठली चूक केली नाही. तर अशा पद्धतीनं प्रिन्स भंडारी बाद झालाय. बाद होण्यापूर्वी फक्त 6 धावांचं योगदान देऊ शकला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 1-10. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय संकेत. यावेळेस चांगलं टायमिंग, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप कव्हरला. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी, मात्र एकच धाव मिळणार आहे. खूप छान क्षेत्ररक्षण. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची कामगिरी विशेषतः या 2021 वर्षामध्ये चांगली आपल्याला पाहायला मिळत आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर हा संघ पुढे वाटचाल करतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये. आता मात्र त्यांची चांगली एकजूटता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तसंही क्रिकेटचा खेळ जो आहे तो सांघिक खेळ आहे, एकट्या दुकट्याचा खेळ नाहीये. संकेत वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हुक करायचा होता, मात्र बॉल निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातात. आणखी एक डॉट चेंडूची समाप्ती होते. कुठेतरी आता मात्र या सामन्यामध्ये पिछाडीवर पाहायला मिळत आहे आपल्याला दत्तकृपा चौदरपाडा संघ. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 1 डाऊन बॅट्समन आपण पाहतोय सुमित आलाय. दरम्यान या ठिकाणी आमनेगावचे समाजसेवक सुरेशजी पाटील आणि श्रावणजी काकडे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. यावेळेस थोडासा पुढे सरसावून लॉफ केलाय. बॉल हवेत आहे. सुरेख प्रयत्न होता, मात्र झेल काही टिपता आला नाही. झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, ती देखील संधी गमावली गेली आहे. संतोषने प्रयत्न केला होता, जो सर्वोत्कृष्ट असा फिल्डर आहे आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचा जर आपण विचार केला तर या परिसरातील एक नामवंत क्षेत्ररक्षक, अनुभवी खेळाडू, मात्र त्याच्या हातातून चूक घडली. खरं तर झेल तेवढा सोपा देखील नव्हता. प्रयत्न चांगला होता.
2 धावा मिळत आहेत बॅट्समन सुमितला. सुमितनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या झाली 1-13. आणखी काही पाहुण्यांचं आगमन होत आहे, त्यामुळे आता खेळ थांबलेला आहे. व्यासपीठावर भरपूर मान्यवर आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातील लाडके कलावंत सन्माननीय सचिनजी गावडे, ज्यांनी भरपूर मराठी चित्रपट असतील किंवा नाटकं असतील त्यामध्ये काम केलेलं आहे, सिरियल्समध्ये काम केलेलं आहे. आज या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत, सरपंच चषकाची शोभा वाढवत आहेत. आणि आता आगमन होत आहे पडग्याचे उद्योजक मान्य श्री प्रसन्न भोईर साहेबांचं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय MD स्पोर्ट्स आमणेपाडा आणि MD ग्रुपच्या वतीनं सरपंच चषक 2021 मध्ये. दरम्यान खेळाला पुन्हा सुरुवात. उसळता बॉल आहे फलंदाजाच्या आवाक्या बाहेर आणि त्यामुळेच पंच वाईट घोषित करतायत. बाउन्स भरपूर जास्त आहे आणि आता मात्र नो बॉलचा इशारा येतोय. यस, मला वाटतं याआधी एक पंच देखील डिसिजन थोडे बदलतायत. तर आता कन्फर्मेशन आहे वाईट डिलिव्हरी असणार आहे. पहिला बाउन्सर होता त्यामुळेच आणि तो देखील फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता, त्यामुळे पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. धावांसाठी भरपूर संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. यावेळेस पहा चेंज ऑफ पेस, खूप लवकर बॅट फिरवली होती आणि चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा अजिबात प्रयत्न फलंदाजाने केला नाही. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 1-14. 4 षटकांमध्ये साधारणतः 30-35 धावा किमान जोडण्याचा मानस असतो आणि आता मात्र 30 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील भरपूर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. हा बॉल खाली राहतोय. खेळपट्टीचं चरित्र अशा प्रकारचं आहे, थोडंसं विचित्र आहे, मात्र हे चरित्र आहे या खेळपट्टीचं. कधी चेंडू खाली राहतात तर कधी जास्त उसळी घेऊन चेंडू येत आहेत. व्यासपीठावर शुभागमन होत आहे मान्य श्री प्रसन्न भोईर साहेबांचं. प्रसिद्ध उद्योजक पडगा, आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. MD साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. पहा यावेळेस खूपच जास्त बाउन्स होता आणि आता मात्र नो बॉलचा इशारा. फलंदाज पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करत होता. गुणेश अपील करतोय त्या ठिकाणी. यष्ट्या त्याने उद्ध्वस्त केल्यात, मात्र बॅट्समन सुरक्षित आहे आपल्या क्रीजमध्ये. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि आता पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. येईल का बिग हिट? बिग हिटची आवश्यकता आहे, परंतु चांगलं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. जागेवरूनच जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूच्या रेषेत न जाता फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय आणि त्यामुळेच फारच जास्त निर्धाव चेंडू आपल्याला पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळालेले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चौदरपाडा संघाची धावसंख्या 1-15. So they are going at the rate of only 5 runs per over, 15 for 1 after 3 overs. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मॅनहॅटन चार्ट दाखवण्यात येत आहे की कशा प्रकारे धावा जोडलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय की जो धावांचा ग्राफ आहे तो खाली जात चाललेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा संकेतने खर्च केल्या. शेवटच्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अनिकेत. खूप चांगलं गोलंदाजी आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे MD स्पोर्ट्स आमणेपाडा टीमच्या माध्यमातून. फक्त दर्जेदार स्पर्धेचं आयोजन MD स्पोर्ट्स करत नाहीये, तर त्यांच्याकडे चांगलं क्रिकेट खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू देखील आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत, ज्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. गावदेवी स्पोर्ट्स वालशिंद B विरुद्ध कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. पावलांचा वापर तर केला जातोय, परंतु योग्य वापर नाहीये. योग्य फुटवर्कचा वापर होत नाहीये. पुढे सरसावल्यानंतर चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, मात्र गोलंदाज खूप चतुर आहेत. चेंडूची लांबी लगेच कमी केली जाते. बऱ्याचदा हे दृश्य आपण पाहिलंय. लाईन आणि लेंथ खूप चांगली मेंटेन केली आहे 4ही गोलंदाजांनी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला सध्या फलंदाज आहे पवन.
यावेळेस पहा दुरून खेळलाय बॉल निघून जातोय गोलंदाजच्या पाठीमागे. चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली संतोषच्या माध्यमातून, मात्र एक क्विक सिंगल यावेळेस कंप्लीट केली गेली आहे आणि एकेरी दुहेरी धावांनी मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता येणार नाही दत्तकृपा चौदरपाडा संघाच्या फलंदाजांना. फक्त आता 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्समध्ये. पूर्णपणे आपल्याला गोलंदाजांचं वर्चस्व या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे या सामन्यामध्ये. ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन आहे बाउंड्रीवर. पुढचा बॉल फेस करेल सुमित. खोलवा टप्प्याचा बॉल होता, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय वाईड. स्वेअर चेंडू. खूपच शांत क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण फलंदाज मोठे फटके खेळत नाहीत, प्रयत्न करतायत मात्र त्यांना यश मिळत नाहीये. फक्त एक चौकार आतापर्यंत या संपूर्ण इनिंग्समध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ऑफ साईडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कॅचिंग पोझिशनमध्ये स्वतः संतोष आहेत. एक पॉईंट आहे, एक कव्हर आहे. ऑन साईडला एक स्क्वेअर लेग आणि बाकीचे खेळाडू सीमारेषेवर तैनात. यावेळेस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू समोर ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग, चांगली फेक आणि तिन्ही एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाजाने. फलंदाज धावबाद. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक. दुसऱ्या धावेची अजिबात संधी नव्हती, कारण खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. फक्त चांगली गोलंदाजी नाही तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला सध्या तरी वर्चस्व पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये. एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाचं. दत्तकृपा चौदरपाडा संघ कुठेतरी बॅकफुटला दिसतोय, कारण जेवढ्या धावा त्यांना बनवायच्या होत्या तेवढ्या धावांपर्यंत त्यांचे फलंदाज आतापर्यंत तरी पोहोचलेले नाहीत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली फक्त 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि या 3 चेंडूंमध्ये कुठेतरी 2 मोठे फटके आता गरजेचे झालेले आहेत. जर 2 षटकार आले तर जरूर 30 हा आकडा ते प्राप्त करू शकतात, जो एक फायटिंग स्कोर असेल. आणि क्रिकेट रसिक सुरुवातीपासूनच प्रतीक्षित आहेत षटकाराच्या, परंतु एकही षटकार या इनिंग्समध्ये पाहायला मिळालेला नाही. नवीन बॅट्समन गौरव आलाय. हा बॉल पहा, किती छान चेंडू आहे. सर्वच गोलंदाजांचं हे वैशिष्ट्य राहिलंय की त्यांनी लाईन चांगली मेंटेन केली, विशेषतः ऑफस्टिकच्या जवळपासच चेंडू ठेवलेत. नियंत्रण फार चांगलं दाखवलंय. वेग देखील खूप चांगला आहे. जरी ते एकदम एक्सप्रेस नसले तरी पण जेवढा वेग त्यांना काढता येईल तेवढा वेग त्यांनी काढलाय आणि लेंथ देखील त्यांची परफेक्ट पाहायला मिळाली आहे. गुड लेंथ क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गोलंदाजी झाली. अधूनमधून आखोटप्प्याच्या चेंडूंचा देखील मारा केलाय. चांगलं व्हेरिएशन लेंथमध्ये देखील पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र आपटी देण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता आणि स्वेअर देखील आहे. तर ही एक छोटी समस्या राहिली आहे की अवांतर धावा थोड्या जास्त खर्च करण्यात आलेल्या आहेत. 1 नो बॉल आणि 4 वाईट चेंडू आत्तापर्यंत या इनिंग्समध्ये पाहायला मिळालेले आहेत. फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. संपूर्ण इनिंग्समध्ये फलंदाज अंडर प्रेशर पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 2 बाद 19. सध्या स्ट्राईक आहे सुमितकडे. बाद झालेले फलंदाज प्रिन्स, ज्याने 8 चेंडूमध्ये 6 धावा जोडल्या. पवन वाकडेने 7 चेंडूमध्ये फक्त 5 धावा जोडल्या. सुमितने देखील निराश केले. भरपूर डॉट चेंडू खेळलेत, फक्त 3 धावांचं योगदान दिले. प्ले अँड मिस, इट्स डॉट बॉल आहे असं वाटतंय आणि त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज धावबाद. पुढील सामन्याच्या टॉससाठी त्वरित यायचं आहे दोन्ही संघांचे संघनायक. दुसऱ्या फेरीतील आजचा पहिला सामना असेल आई गावदेवी वालशिंद बी विरुद्ध कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा. कीर्ती स्पोर्ट्स आमणेपाडा आणि एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा दोन्हीही या स्पर्धेचे सर्वेसर्वा पुरस्कर्ते माननीय श्री मदन दत्तू जाधव यांचे संघ आहेत आणि आज खूप छान कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून. कीर्ती स्पोर्ट्सने पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 31 धावांचं जे टार्गेट होतं ते डिफेंड केलं. फक्त 30 धावा जोडल्या होत्या फलंदाजांनी. 4 षटकांमध्ये जय बजरंग पीसी संघाला त्यांनी पराभूत केलं. खूप छान कामगिरी त्यांच्या गोलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतो की एमडी स्पोर्ट्सचे गोलंदाज खूप छान कामगिरी करतायत. नवीन बॅट्समन आलाय कृष्णा. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला मिड विकेट क्लिअर करायचा होता, मात्र सुरेख बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल होता. कशी बशी एक धाव पूर्ण केली जाते. बॅटला स्पर्श करून हा चेंडू
जमिनीवर घरंगळत राहताना पाहायला मिळाला. तर एक धाव फक्त आली आहे शेवटच्या बॉलवर आणि इनिंगची समाप्ती झाली आहे. 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 20 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दत्तकृपा चौदरपाडा टीमच्या फलंदाजांनी कुठेतरी निराश केलंय आणि आता हा सामना जिंकण्यासाठी फक्त 21 धावांचं माफक असं आव्हान आहे एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम समोर. जाऊया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा विपक्ष आई गावदेवी वालशिंद बी. दोन्ही संघांचे कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये अगदी सज्ज होत आहेत आणि त्यांच्यासोबत जोडले जातील माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ पीटीसी कोकसे गावचा बुलंद आवाज योगेश पाटील. धन्यवाद अजय घरात. तर नक्कीच त्यांचा नुकताच शुभ आगमन झालेला आहे. आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय सचिनजी गावडे आणि सन्माननीय संतोषजी जाधव या दोन मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. आज भरपूर संख्येने आपल्याला व्यासपीठावर मान्यवर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राचे लाडके कलाकार सचिनजी गावडे यांच्या शुभ हस्ते आणि संतोषजी जाधव सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद. या दोन संघामध्ये आपण दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच पाहणार आहोत. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे नाणं मी सचिनजी गावडे सरांच्या शुभ हस्ते सुपूर्द करतो. या प्रथमतः कॉल देत आहेत कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा संघाचे कॅप्टन. तर एमडी ग्रुप असा कॉल आहे. अनंत जाधव यांच्या माध्यमातून आणि तेच आलेला आहे. तर क्या बात आहे. तर विनिंग कॅप्टनला सुंदर ट्रॉफीज आहे, आपण ट्रॉफीज देणार आहोत. मी संतोषजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण जी सुंदर मोमेंट आहे तो विनिंग कर्णधाराला आपण द्यायची आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण निर्णय आम्हाला कळवायचा आहे फक्त फिल्डिंग. तर सचिनजी गावडे सरांना एक विनंती आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत 2 शब्दामध्ये व्यक्त करावं. प्रथमतः तुमच्या सर्वांचा मी आभार मानतोय की तुम्ही मला इथं बोलवलं आणि हा तुम्ही मला क्रिकेटचा आस्वाद लाईव्ह आम्हाला बघण्यासाठी दिलात. खूप छान असं इंटरनॅशनल लेवलचं आपण टी व्हीमध्ये बघतो म्हणून ते मोठे आहेत असं नाही आहे, आपणही मोठे आहोत. त्या पद्धतीने हा क्रिकेट सामना इथं आयोजित केलेला आहे. तसंच सर्वांचेच जे इथे आलेले क्रिकेट आणि प्रेक्षक ह्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. खूप शांत चित्तेने आणि नियमाचं उल्लंघन न करता तुम्ही हे मॅचेस चांगल्या पद्धतीने आनंद लुटताय त्याचा. आणि एक जाता जाता एकच तुम्हाला सांगेन, आपल्याबद्दल कोण वाईट बोलत असेल त्या माणसाचा विचार न करता आपण आपलं कार्य करत राहावं, जेणेकरून आपला पुढे जाण्याचा मार्ग थांबवण्याचा प्रयत्न असो त्यांचा, पण तुम्ही थांबू नका, खेळत राहा. कदाचित ती वेळ जवळच असेल. खूप सारे धन्यवाद तुम्हाला. एक महत्त्वाचा प्रश्न सचिन गावडे सर, तुम्ही नक्कीच या क्षेत्रामध्ये उतरले आहात, परंतु असा कोणता क्षण आहे की तो तुम्ही क्षण भरपूर एन्जॉय केला? नाटक असेल, सिनेमा असेल किंवा सिरियल असेल, असा कोणता क्षण आहे तो नक्कीच तुमच्याकडे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू इच्छितो. ॲक्च्युली सुरुवात आमची नाटकापासून असते आणि नाटकाचा मी आनंद खूप लुटतो. एखाद्या वेळी सिनेमा सिरियल हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्या पडद्यावर आपण दिसलं पाहिजे, त्या छोट्या स्क्रीनवर आपण दिसलं पाहिजे. पण जो खरा पाया आहे तो नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये खूप सारे एन्जॉयमेंट आहेत माझे. आता एखादा छोटासा किस्सा सांगायला गेलो तर सगळीकडे येतील. काही जण आता फेम आल्यानंतर काही जण येतात फोटो वगैरे काढण्यासाठी वगैरे, तर त्याच्यामधला एक खूप हौशी माणूस होता. तो माझ्याकडे आला, सर 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 प्लीज एक तुमचा एक फोटो पाहिजे प्लीज. मी बोला अरे येणार बस का. तो आला वगैरे आणि तो मला म्हणायला लागला की अरे सर प्लीज खांद्यावर ठेवा ना. मी बोला खांद्यावर ठेव ना, बरं ठीक आहे. मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर ठेवले. नाही बोलते तुमच्या खांद्यावर नाही, माझ्या खांद्यावर ठेवा. मी बोला हां बरं ठीक आहे. अशी काहीतरी गमतीशीर मी प्रेक्षकांबरोबर करत असतो, जेणेकरून त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या हृदयामध्ये स्थान माझं बळकट करू शकतो, असं मी त्यांच्याबरोबर राहत असतो त्यांच्याबरोबर. तर नक्कीच एकदा सचिनजी गावडे सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही.
अतिशय महाराष्ट्राचे लोकप्रिय कलाकार आहेत आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय. फलंदाजी मात्र निमंत्रण केलेलं आयगावती स्पोर्ट वाचिन संघाला आणि विनंती असेल आता मात्र सचिन गावडे सरांना की आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तसंच मला इथं बोलवलं. तसेच हा सरपंच चषक 2021चा सॉरी 2021चा तर मी मदन जाधव यांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी मला इथं बोलवलं. कारण की आता लॉकडाऊनमुळे आमच्या कलाकारांची म्हणजे आम्हाला कुठं जाण्यासाठी पण आता परवानगी घ्यावी लागते. पण मदन दादांनी अमोलला सांगितलं की सचिन गावडेला बोलवायचं आहे. मी काही नाही विचार करता म्हटलं येतोय म्हटलं. आणि कारण की मी पैसे कमवण्यापेक्षा आम्ही आपल्या ह्या सोन्यासारखी माणसं कमवलेली आहेत. त्याच्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. खूप सारे धन्यवाद. धन्यवाद सचिनजी गावडे साहेब. तर विनंती आहे की आपण व्यासपीठावर जाऊन असताना आपण व्हायचं आणि यामध्ये अमोलजी आरू यांचा सुद्धा चांगला सहकार्य आहे. धन्यवाद अमोलजी आरू. तुम्ही नक्कीच प्रत्येक सत्रामध्ये आम्हाला चांगलं सहकार्य करत असतात. आणि सचिनजी गावडे यांचे अगदी जवळचे मित्र अर्थात अनिकेत बार्शी यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. धन्यवाद सर्व. मी क्रीडरसांची माफी मागतो की सामना सुरू होता परंतु काही मर्यादा होत्या त्यामुळे तुमच्यापर्यंत समालोचन आम्ही पोहोचू शकले नाही. तर जाऊया आता मात्र आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय घरत. धन्यवाद योगी. छोटा सा टारगेट लेकिन कई बार छोटे छोटे टारगेट भी बड़े बन जाते हैं. वही कोशिश यहाँ पर बॉलर्स की दत्तक कृपा चौधरपाड़ा टीम की ओर से. एक विकेट पहले ओवर में झटक लिया है प्रिंस ने. इस बार बहुत दूर से ड्राइव लगाने का प्रयास था, खींचा था कहीं ना कहीं बैट्समैन को फ्रंट फुट पर. बहुत ही बढ़िया गेंद थी, ललचाती हुई लुभाती हुई ड्राइव लगाने के लिए ऑफ स्टंप के बाहर बीट किया है बैट्समैन को. क्रीज पर इस समय बल्लेबाज है गुणेश और जयेश. रोशन आउट हुए हैं बायात के बैट्समैन जिन्होंने एक भी रन नहीं बनाया, एलबीडब्ल्यू का शिकार बने. तर मित्रांनो आपण पाहू शकता जिच्या नावाने आज कीर्तीस्पर आमनेपाडा संघ उतरलेला आहे ती अर्थात एम डी साहेबांची सुकन्या कीर्ती मदन जाधव यांना आपण स्क्रीनवर पाहू शकता. सुरेंद्र दलवी यांच्या समेत आहे. काय स्मित अशी आहे कीर्तीच्या चेहऱ्यावर. तर नक्कीच कीर्ती बेटा तुझं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इस बीच योगेश एक आसान सा कैच ड्रॉप हुआ है, लीडिंग एज लगा था और बाल बाल बच गए हैं. जयेश 1 रन पूरा किया है. 3 पर बैटिंग करते हुए जयेश, गुणेश खेलते हुए 1 पर. 21 रनों का टारगेट है एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के सामने इस मैच को जीतने के लिए. प्रिंस चले राइट आर्म ओवर द विकेट और इस बार बेहतरीन गेंद, क्लीन बोल्ड. खराब शॉट वहां पर, खड़े खड़े स्वीप लगाना चाहते थे गुणेश, आउट होकर पेविलियन में लौटते हुए. दोनों पैरों के बीच में से गेंद निकल गई है सीधे स्टंप्स पर और गुणेश निराश होकर पेविलियन में लौटते हुए. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक प्लेयर है गुणेश. मैदान के चारों तरफ स्ट्रोक्स खेलने की क्षमता उनके अंदर, लेकिन इस मैच में निराश किया है और ये मैच बन सकता है. भले ही 21 रनों का टारगेट है. कल हमने देखा था 4 ओवर के मैच में 16 रनों का टारगेट था सोनाली टीम के सामने, लेकिन फिर भी आखिरी ओवर तक वो मैच चला गया था. आखिरी ओवर में 3 रन चाहिए थे, लेकिन पहली गेंद पर सतीश हरड ने बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव खेला था और चौका प्राप्त किया था. सोनाली टीम जीती थी. कल के 2 विजेता टीमें सोनाले और जय बजरंग बावाले ए टीम जो कि सुपर 10 में पहुंच चुकी है इस टूर्नामेंट में. 13 तारीख को ग्रैंड फिनाले रहेगा इस सरपंच कप का. कल से टूर्नामेंट की शुरुआत हुई है. तो 2 विकेट्स पहले ओवर में प्रिंस ने झटक लिए हैं. मात्र 4 रन खर्च किए हैं. बचे हुए 3 ओवर्स में 17 रनों की जरूरत एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम को. तो जरूर रोचकता निर्माण हो रही है मैच में और इस ग्राउंड की खासियत है कि लो स्कोरिंग मैचेस खास तौर पर अंडर फ्लड लाइट्स हमें ज़्यादा देखने को मिलते हैं और लो स्कोरिंग मैचेस भी बहुत रोमांचक होते हैं. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए पवन वाकड़े और नए बैट्समैन क्रीज पर आए हैं रोहन. एमडी स्पोर्ट्स के गेंदबाजों ने अपना काम तो बखूबी से निभाया है, लेकिन अब बल्लेबाजों की बारी है. बल्लेबाज कहीं ना कहीं निराश कर रहे हैं. 18 गेंदें और जीतने के लिए 17 रनों की जरूरत. जयेश के पास स्ट्राइक, फ्रंट फुट पर आए, खेले ना खेले, बल्ला तो चलाया था. कहीं ना कहीं द्विधा मनस्थिति में नजर आ रहे हैं. द्विधा मनस्थिति में जब बैट्समैन होता है, 2 मन में जब होता है तो फिर बहुत परेशानियों का सामना करना पड़ता है. पूरे मन से शॉट खेलने की कोशिश नहीं की थी.
अच्छी शुरुआत करते हुए अपने ओवर की गेंदबाज पवन। छोटे छोटे छिद्र बड़े बड़े जहाज़ों को डुबो देते हैं। वैसे कई बार क्रिकेट के खेल में छोटे छोटे टोटल पर बड़ी बड़ी टीमें भी ढेर हो जाती है। इस बार बॉलर की दिशा में ड्राइव किया, फॉलो थ्रू में फील्ड नहीं कर पाए और कहीं ना कहीं अब देखिए पीछे भी खराब क्षेत्र रक्षण देखने को मिल रहा है। गेंद बाउंड्री की तरफ चली गई थी और इससे पहले कि उठाकर थ्रो किया जाता 2 रन लेने का अवसर, जहां पर 1 रन बनना मुश्किल था वहां पर 2 रन मिले हैं। एक एक रन बचाने की चुनौती है दत्त कृपा चौधरपाड़ा टीम के सामने और ऐसी परिस्थिति में यदि इस तरह के फिजूल के रन्स खर्च किए जाते हैं तो जरूर जो दबाव बना है पहले ओवर में बल्लेबाजों के ऊपर वो दबाव कहीं ना कहीं हट सकता है। 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 6 रन 2 विकेटों के नुकसान पर और 15 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार गति में परिवर्तन, थोड़ा सा मूवमेंट, कटर का इस्तेमाल किया था और पूरी तरह से छकाया बैट्समैन को। बहुत अच्छी गेंद, ज्यादा रफ्तार से नहीं करते हैं लेकिन नियंत्रण बहुत अच्छा है। ऑफ स्टंप के बाहर जानते हैं कि इस विकेट से भी सहायता है, गेंद कट भी होती है थोड़ी सी ऑफ द सरफेस और उंगलियों का यदि इस्तेमाल होता है तो जरूर और ज्यादा मूवमेंट मिलता है गेंदबाजों को। इस बार ऊपरी किनारा लगा है, गेंद जाएगी डिक्लेयर जोन में। 1 रन जरूर मिलेगा इस दफा। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम का मात्र 7 रन 2 विकेटों के नुकसान पर और 14 रनों की जरूरत और 14 गेंदें शेष है, यानी कि रनो बॉल इक्वेशन। 4 ओवर में 21 का टारगेट और अब ये टारगेट थोड़ा सा कहीं ना कहीं ऐसे लग रहा है कि मुश्किल हो रहा है। पूरी तरह से गेंदबाजों का बोलबाला इस मैच में। शांत खामोश क्रिकेट है लेकिन दिलचस्प क्रिकेट इस समय खेला जा रहा है सरपंच कप 2021 में। लो स्कोरिंग मैच है लेकिन हाई प्रोफाइल मैच है और कहीं ना कहीं ये मैच हाई एंटरटेनिंग भी बनने की तैयारी में है। इसी तरह से बॉलिंग यदि गेंदबाज करते रहेंगे तो आखिर तक हमें ये मैच संघर्षजनक स्थिति में देखने को मिल सकता है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार लॉफ्ट कर दिया है, गेंद हवा में, मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक बैट्समैन। लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे और कोई गलती नहीं, बहुत ही अच्छा कैच, विकेट का पतन। हमने पाड्या जयंती दादांनी केलंय आयोजन दादांनी केलंय आयोजन फडकवूनी मैदानात वाढवूयाज शान त्यांची वाढवूयाज शान। पवन को मिलने वाली ये पहली सफलता, सुमित ने कैच लपका है और रोहन बहुत मायूस कदमों के साथ पेविलियन में लौटते हुए खाता भी नहीं खोल पाए। पहली गेंद का सामना किया था उन्होंने और एक लंबा हिट लेने की कोशिश की। ये सोच थी उनकी कि जो थोड़ा सा दबाव बना है उसको हटाया जाए, लेकिन दबाव और अब गहराता हुआ क्योंकि विकेट का पतन हुआ है। 13 गेंदें शेष है, जीतने के लिए 14 रनों की जरूरत। सरपंच कप की एक खासियत है कि यहाँ पर कोई भी टीम आसानी से मैच छोड़ती नहीं है। हमारे बीच इस टूर्नामेंट के फर्स्ट प्राइज बाइक स्पॉन्सर खांडवल के प्रसिद्ध उद्योगपति मिस्टर विवेक शेट पाटिल का शुभागमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत। इस बार गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई, हालांकि बैट्समैन ठीक तरह से खेल नहीं पाए थे। 1 रन जरूर मिलेगा। नए बैट्समैन आए हैं संकेत, जो कि बड़े हिट्स लगाने के लिए मशहूर है, लेकिन अभी तक तो बल्लेबाज बैकफुट पर ही नजर आए हैं इस पूरे मैच में। चाहे फिर दत्त कृपा चौधरपाड़ा टीम के बैट्समैन हो या फिर एमडी स्पोर्ट्स के बल्लेबाज हो, बल्लेबाजों पर हावी रहे हैं गेंदबाज। 2 ओवर की समाप्ति, स्कोर हुआ है मात्र 8 रन 3 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 13 रनों की जरूरत। एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा जरूर बहुत बढ़िया टीम है, लेकिन दत्त कृपा चौधरपाड़ा टीम के गेंदबाज भी बता रहे हैं कि वो भी किसी से कम नहीं है। भले ही छोटा टारगेट उन्होंने सेट किया है लेकिन उसको भी बचाने की उनकी पूरी तैयारी है। 12 गेंदें और 13 रन, यह है इक्वेशन। योगेश, जब 4 ओवर में 20 रन बने थे तो क्या आपको लगा था कि मैच इतना रोमांचक स्थिती में पहुंच सकता है? हो नक्कीच, परंतु मी कौतुक करेन दत्तकृपा चौधरपाडा संघाचे गोलंदाजाचे, कारण जे पाहिलं तर एवढं मोठं टार्गेट त्यांनी उभं केलं होतं. फक्त 21 धावांचं इथे टार्गेट होतं, परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी प्रिन्सकडनं पाहिली, 4 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पवनने इथे मात्र गोलंदाजी हाताली 4 धावा खर्च केल्या आणि आपल्या व्यासपीठावर पाहू शकता या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाची बाईक आहे त्या बाईकचे स्पॉन्सर सन्माननीय विश्वास माफ करा विवेक शेट पाटील यांचा इथे मात्र या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे.
इथे मात्र खूपच छान फटका पाहायला मिळतो या डीप स्क्वेअरकडे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धावचा प्रयत्न केला होता परंतु इथे नाकारलं. परंतु अजय असं वाटतं की हा सामना कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत एक रंगत निर्माण करेल, त्यात काही शंका नाही. हालांकि पहली गेंद इस ओवर की रोहिदास द्वारा थोड़ी सी कमजोर रही थी, लेकिन बहुत अधिक लाभ बल्लेबाज नहीं उठा पाए. फील्डर भी पूरी तरह से चुस्त और मुस्तैद नजर आते हुए चौधरपाड़ा टीम की ओर से गेंदबाजों को अच्छा साथ देने का प्रयास करते हुए. अब 11 गेंदों में 12 रन चाहिए. क्रीज पर बल्लेबाज है जयेश और संकेत. स्ट्राइक के समय संकेत के पास अभी तक कोई गेंद उन्होंने खेली नहीं है. 5 नंबर पर आए हैं बैटिंग करने के लिए. रोहिदास चले दाहिने हाथ से ओवर द विकेट. इस बार उठा के खेल दिया है, स्विंग कर दिया है ऑन साइड में, लंबा ऊंचा स्ट्रोक, गेंद मैदान के बाहर. 6 रन. संतोष काकडे आमचा सरपंच आहे एक्का हा हुकमाचा. संतोष काकडे आमचा सरपंच आहे, एक्का हा हुकमाचा. नक्कीच हा षटकार अजय पाहायला मिळाला. परंतु या षटकारानंतर आता मात्र कुठेतरी एमडीने मात्र सुटकेचा श्वास सोडला असावा, असा हा षटकार पाहायला मिळाला. कुठे मात्र एक लो स्कोरिंग सामना होता. असं वाटलं की मात्र सामना 2 किंवा 3 षटकामध्ये समाप्त होईल, परंतु भरपूर संघर्ष केला एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या फलंदाजाने. आणि मात्र आता कुठेतरी चांगली स्थिती आपण म्हणू शकतो या हा षटकार आल्यानंतर. एक मारा लेकिन सॉलिड मारा. संकेत ने पहली ही गेंद पर सिक्सर मारा, खाता खोला अपना 6 रनों से. और इस बार पुल करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए. थोड़ा सा अतिरिक्त उछाल गेंद में वापसी करते हुए डॉट गेंद के साथ रोहिदास. 9 गेंदें शेष है, जीतने के लिए अभी भी 6 रनों की जरूरत. नक्कीच ज्या ज्यावेळी आपण लो स्कोरिंग जे सामने पाहतो त्या त्यावेळी मात्र अशाच प्रकारचे चित्र तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत असतात. रोमांचक स्थितीमध्ये सामने जात असतात, परंतु आता मात्र कुठेतरी थोडंसं वर्चस्व पाहायला मिळतं एमडी स्पोर्ट संघाचं. अजून एक इथे मात्र ऑन साईडला खूपच छान फटका पाहायला मिळतोय. चलो गॅप ट्रॅव्हल झाला आहे, डेप मध्ये खेळाडू सज्ज आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक होऊ शकेल, परंतु अतिशय वेगाने इथे मात्र या दोन्ही फलंदाजाने धाव पूर्ण केली. आणि अजूनही खेळाडू कक्षामध्ये जर पाहिलं तर मात्र कुठेतरी चेहऱ्यावर मात्र हास्यमय पाहायला मिळत नाही, कारण अजूनही त्यांना मात्र कुठेतरी शंका आहे अजय की या धावा पूर्ण होतील का नाही. और देखिए, जब तक आप जीते नहीं हो तब तक आप जीते नहीं हो क्रिकेट में. जब तक मैच समाप्त नहीं हुआ है किसी भी टीम को विजेता घोषित नहीं किया जा सकता है. जब तक आखिरी गेंद नहीं फेंकी जाती, अंतिम रन नहीं बनता है या फिर अंतिम विकेट नहीं गिरता है, किसी भी टीम को विजेता घोषित नहीं किया जा सकता है. 8 गेंदें शेष है, जीतने के लिए केवल अब 4 रनों की जरूरत एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम को. अगली गेंद सामना करते हुए संकेत. इस बार बल्ले का अंदरूनी किनारा, जी हाँ, हल्की सी अपील हुई लेकिन बल्ले पर लगी है गेंद. डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन. नक्कीच आज आमनेपाडा गावातील 2 संघांना आपण पाहिले, कीर्तिस्फोट आमनेपाडा आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा. कीर्तिस्फोट आमनेपाडा संघाने पाहू शकता की या कमी धाबांवर मात्र डिपेंड केल्या होत्या, पण या ठिकाणी पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी घाम फोडला आहे असं म्हणायला हरकत नाही. दत्तकृपा स्पोर्ट चौधरपाडा संघाच्या अगेन्स्ट. कहीं ना कहीं चौधरपाड़ा टीम के खिलाड़ी सोच रहे होंगे कि और 10 रन बनाते तो बात बन सकती थी. इस बार ऑन द राइज ड्राइव किया गेंद हवा में, वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, और फील्डर देखते ही रह गए. 6 रन, और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ. मैच को जीत लिया है एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम ने. खरोखरच अगदी आमचा जो व्हीआयपी कक्ष आहे त्या व्हीआयपी कक्षाला मात्र सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळाला. आणि विनिंग शॉट फलंदाज जयेशच्या बॅटमध्ये आपण हा फटका पाहिला. आणि आता मात्र हा सामना अतिशय चांगल्या फरकाने मात्र जिंकला आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने. अनेक अनेक अभिनंदन मदन शेठ जाधव, अभिनंदन एमडी स्पोर्ट आमनेपाडा, अँड हार्ड लक दत्तकृपा स्पोर्ट चौधरपाडा संघ. तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. आपण नक्कीच गोलंदाजीकडे पाहणार आहोत, ज्याने दुसरं षटक हाताळलं, 2 धाबा खर्च केल्या, 1 गडी बाद केला, आणि तो खेळाडू आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा रोहन इज द मॅन ऑफ द मॅच. रोहन जाधव इज द